गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. तुम्ही बघितलं का आजच्या व्हिडिओमध्ये अदितीचा साखरपुडा, मग आईचा बर्थडे. आईच्या डोळ्यात पाणी आलेलं बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तर कमेंटमध्ये तुमच्या होतं आणि आमच्यासाठी पण सरप्राईज होतं कारण माहिती नव्हतं. मला पण नाही माहिती. मी रंजिताच्या मागे नुसती काय करते, रंजिता चल पहिला, चल ग, चल चल चल, आपल्याला जायचंय पुढे. तर थांबा नाही, थोडा वेळ थांबा ना. म्हटलं काय चाललं. तिला तिथे गेल्यावर सांगितलं सर्वांनी की असं सरप्राईज प्लॅन केलं आईसाठी आणि आईला माहितीच नव्हतं. काहीच नाही माहिती मला. एवढं माहीत असतं तर मी काय तर काय काय म्हणजे माहीत असतं आधी तर एवढी डोळ्यात पाणी नसतं आलं ना पटकन. ही खरी गोष्ट आहे. अचानक सर्वांनी सरप्राईज दिला. तर कारण माझं ठरलं होतं की 61वा बर्थडे जोरात करायचा, 61टी करावी 60 न करता. तर घरच्यांनी पण सांगितलं होतं हा 61टी करूया आपण. त्यामुळे बर्थडे काय सेलिब्रेट असं केला नव्हता आईचा 60वा. मग सर्वांनी असं प्लॅनिंग केली आणि बर्थडे सेलिब्रेट केला आपल्या आदितीच्या साखरपुड्यामध्ये. तर साखरपुडा तुम्हाला खूप आवडला. आमच्या पद्धती दाखवायचा प्रयत्न होता साखरपुड्यामध्ये कशा असतात. नंतर आईचा बर्थडे आणि त्यानंतर तुम्ही कुठे गेले मग? मामाकडे. भाईंदरला वासू मामाकडे गेले होते साखरपुडा संपल्यावर. तर ते बघायला मिळेलच तुम्हाला तिथे काय झालं. पण मी जाऊ शकलो नाही कारण काम होतं माझं. तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. आणि प्रतीकला सुट्टी नसते आता. परत थायलंडसाठी 6 दिवस सुट्टी घेतोय. कल्याणी आणि प्रथा होती त्यामुळे कल्याणी पण जाऊ शकलो नाही. पण लग्न, केळवण हे सगळं बघायला मिळेल. ज्योतिवेणीचा म्हणजे अदितीच्या आईचा फोन आला होता का की आपण केळवण पण मस्त सर्वांना दाखवूया अदितीचं आणि लग्न पण दाखवूया. लग्न तर गावाला आहे. अजून मजा येईल. तर सगळं तुम्हाला बघायला मिळेल येत्या काही महिन्यामध्ये. आणि ती आदिती आहे ती रोहनच्या सख्या चुलत म्हणजे माझ्या मोठ्या दिरांच्या मुलाची मुलगी. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. अदितीचे बाबा हेमूदादा, माझा मोठा भाऊ, सर्वात मोठा काकांचा मुलगा, त्याची आई काकी म्हणजे काकांची बायको. आणि हेमूदादा तुझ्यापेक्षा किती लहान आहे? 1 वर्षाने. फक्त 1 वर्ष लहान आहे. 1च वर्षाने लहान आहे. म्हणजे जेव्हा बाबा बघायला गेले होते ना तेव्हा आईचा आणि हेमूदाचा वय जवळपास सेमच होतं. 1च वर्षाचा फरक होता. आता आई 60वा झाला, पुढच्या वर्षी हेमूदाचा 60वा बर्थडे. तर असं होतं पहिलं. कारण किती माझे 4 काका म्हणजे 5 भाऊ आणि त्यांच्या बहिणी, म्हणजे किती मोठं कुटुंब असायचं पहिल्याच्या वेळेला. म्हणजे जेव्हा शेवटचा भाऊ लग्न करायचं तेव्हा मोठ्या मुलाची जो मोठा असायचा त्याची मुलं तेवढी झालेली असायची. बोलतो तो का आपल्या आदितीचं म्हणजे लग्न झालं. प्रथानं ओवी, प्रथा तर 1 वर्षाची, आदितीच्या नवऱ्याची मेवणी साळी. आणि आधी म्हणजे प्रथाचं आणि ओवीचं लग्न होईपर्यंत आदितीची मुलं आदिती 50ला पोहोचलेली असेल. म्हणजे हे पुढे पण तसंच होणार आहे. पाऊस पडतोय सकाळपासून, जोरदार पाऊस पडतोय. कल्याणी गेली आहे, रंजिता पण नाही आहे, प्रतीक पण नाही आहे. तर मस्त मासे मागवलेत, सुरमई. आता सुरमईचं कालवण करूया आणि भात फर्स्ट क्लास मेनू. जेवायला दुपारी सगळे असणारच आहेत. बरोबर. हां, आणि मंजूताई पण आहे. हां, तर आईचं जेवण होईपर्यंत तुम्ही बघून घ्या मामाकडे काय काय घडलं. भाईंदरला राहतो माझा मामा वासू मामा, तुझ्यापेक्षा मोठा ना? 5 वर्षांनी मोठा. हां, वासू मामा भाईंदरला राहतो. तर काय काय घडलं घरी ते बघून घ्या आणि मग परत आपण इथेच भेटूया. हाय फॅमिली. हाय. आता आम्ही कुठे निघालेलो आहोत आई? वासू मामाकडे, रोहनच्या मामांकडे, माझ्या भावाकडे. मग आता नुकताच आम्ही साखरपुड्यातून जाऊन आलो अदितीच्या. आता आम्ही निघालेलो आहोत वासू मामांच्या घरी भाईंदरला. चला आई निघूया. हो चला चला. आता नुकताच आम्ही पोचलेलो आहोत मामांच्या घरी आणि आई एकदम अशा मस्त रिलॅक्स होऊन बसलेल्या आहेत. गप्पा आमच्या चालू आहेत. वडापाव खाल्ला. आई झाल्या का गप्पा? झाल्या. ही आहे श्रेष्ठा आणि ही बघा इथे आहे शौर्या. दादा बरोबर. दादा ओवी, छकुली पण दादाच बोलते. ओवीला दादा दादा. आणि ही आहे सून श्रुती. इथे आहेत आमचे मामा आणि या आहेत मामी. मामी कसं काय? मजेत ना? मजेत मजेत. एकदा आपण आलेलो होतो मामाकडे गेल्या वर्षी मे मध्ये. तेव्हा मी नाही आलेली. तेव्हा माझा झी मराठीचा हे होता, शूटिंग होता. हे असं नातं आहे. ही माझी पुतणी आहे. पडग्याला तिचं माहेर म्हणजे आमच्या घरी आणि इथे माझ्या माहेरी तिचं सासर.
आपला व्हिडिओ चालू आहे हा बघा. आणि मंडळी आता वाजले जवळपास 12:15 आणि आमचा गप्पा काही संपत नाही. गप्पा आमच्या इथे झालेल्या आहेत, गप्पा संपत नाहीत पण आमच्या गप्पा झालेल्या आहेत आणि आता आम्ही निघतोय. बघ कनेक्टेड होणार, जास्त कॅमेराशी कनेक्टेड होणार आहे वाटते. कळलं चालले वाटतं माझ्याकडे तू बाय शौर्या. काकी आजी काकी आजी मग माझ्याकडे येते का? थोडा नाही करत अजून ती आता सुरुवात झाली. मी चला बाहेर चला सांगणार का सांगणार टाटा बघतच नाही इकडे बघ. हा हा टाटा टाटा टाटा. हो चला चला बाबू बाय बाय बाबू वहिनी काळजी घे. हा चला घरी जायचंय, ट्रेन पकडायची लवकर लवकर. हो पावणे मामा येत आहेत सोडायला आमच्या सोबत. मग 15 मिनटं आहेत गाडीला, तोपर्यंत रिक्षा मिळेल तुम्हाला आणि तुम्ही गाडीला जाऊ शकता. पावणे 7ची ट्रेन आहे. चला लवकर, उशीर होईल नाही तर. दोन्ही कामं झाली ना पण. हा साखरपुडा पण झाला, मामाकडे पण जाऊन आले आणि बसायला पण मिळालं भरपूर. हो हो बरं आहे ना. हो आता जस्ट आता नुकताच आम्ही ट्रेन पकडली पटापट. म्हणजे आम्ही ब्रिजवरती चढत होतो ते अगदी 1 मिनिट बाकी होता ट्रेनला आणि उतरत होतो तेवढं ट्रेन पण आली. पण मिळाली. आजचा दिवस छान गेला ना. पटापट आणि पटापट ट्रेन मिळाल्या. पटापट सगळी कामं झाली. हो आणि आता ही व्हिडिओ बघतायत अदितीचा साखरपुड्याचा. हा बघा ती नाचत होती ना. नवरीच नसते. आई झोप आली का? नाही नाही म्हणजे आज दिवसभर प्रवास झालाय ना. काय नाही वाटत पण. काय नाही वाटत. कधी ट्रेनला जायला बरं वाटते, असं मजा येते. मी असली का ट्रेननी नेते असं बोला. खरंच माझ्यासोबतच ट्रेननी जातात, नाही तर नाही जात ट्रेननी. नाही ट्रेननी जातच नाही, खरी गोष्ट आहे. आम्ही गाडीनेच जातो पण ते कसं आहे रस्ते सगळे खोदल्यात ना त्यामुळे. त्याच्यामुळे मग मी रोहनला बोलली की गाडीने जाणार, एवढा वेळ जाणार ट्रॅफिकमध्ये, त्यापेक्षा मी ट्रेननी जाते आणि ट्रेननी येते. तुम्हाला ट्रेननी कुठे पण जायला सांग मला चालेल, पण बाय रोड मी नाही जाणार आता. असं काम चालू आहे म्हणून. एकदा काम झालं की मग काय नाही. सफाळ्याला जी अन्नपूर्णाची कचोरी आहे ना ती खूपच फेमस असते आणि त्याचा व्हिडिओ मी आधी पण बऱ्याच वेळा बनवलेला आहे. तर ती सफाळ्याची अन्नपूर्णाची कचोरी मी आता सांगितलेली आहे दादांना त्या की आणून द्या जमलं तर त्यांनी सांगितले की मी येतो स्टेशनला घ्यायला. एक नंबर कचोरी असते आणि तर मस्त गरम गरम असते. त्यात खिडकी मिळाली. खिडकी मिळाली. दिली तुम्हाला? मग खिडकी दिली मला आई. तुम्ही ते यांनी खिडकी दिली आईला. नाव काय तुझं बाळा? अरे वा छान नाव आहे. दूर उभे रहा. एक जलद गाडी जाणार आहे. कोणीही थँक्यू सो मच. सफाळ्याची कचोरी घेऊन टाका. मस्त. अच्छा कुठे जाऊन आले? अच्छा अच्छा. आज पण गिऱ्हाईक आलं होतं त्यांचं, रंजिता बघितला आणि मी आलो तुमच्याकडे. आलो ते दादा. कालशी एक आलेली अंधेरीवरून, सांगते का मी स्पेशल तुमच्यासाठीच आली आहे. अच्छा अरे वा मस्त. चला थँक्यू. पाण्याची बाटली. त्यांचा व्हिडिओ आपण म्हणजे व्हिडिओ आपण खूप सुरुवातीला बनवला होता. कचोरी कशी बनवतात ते दाखवलेलं होता. तर त्यांच्याकडे अजूनही कस्टमर येतात. म्हणजे की आज एक अंधेरीचे क्लायंट आले होते. ते म्हणाले की मी रंजिताचा व्हिडिओ बघून आलेलो आहोत खास कचोरी घेण्यासाठी. तर ती तुम्हाला कचोरी द्या. येतो तू काय आहे? काय आहे? हा बघ हात लाव बरं. काय आहे बाबू? नाव काय बाळाचं? राघव. अरे वा किती छान.
रघुपती राघव 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 बघ ना ए राघव आमच्याकडे वा 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 बाय 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 बेटा काय चला राघव चला चल ग बाय. स्टेशनच्या बाहेर आलो आता मस्त काहीतरी खाऊ शोधतो आणि तो घेऊन जातो बाळांसाठी पोरांसाठी. म्हटलं पोरीला काय खाऊ घेतला पाहिजे ना पिशव्या बघतील ना मग का अंड का रिक्षात बसलो नॅशनल बंद आहे तेच ना म्हटलं काय खाऊ घेते बेकरीमध्ये जाणार काहीतरी खाऊ घ्यायला पण बंद आहे. कुठली नॅशनल आहे आमच्या इकडे पालघरला रविवार म्हटलं का सगळं बंद. हो ग रविवारी काहीच चालू नसतं. रविवारी लोकांना सुट्ट्या असतात जरा रविवारी दुकानं उघडी ठेवायची. काहीतरी सोमवार गुरुवार शुक्रवार नाही शुक्रवार ह्याचा आठवडी बाजार असतो. सोमवार मंगळवार बुधवार असा कोणता तरी वार ठरवावा आणि बंद करावं ना. रविवारी सगळं बंद. पण आता तरी थोडंफार काहीतरी दुकानं चालू असतात संध्याकाळची पण दिवसभर तर बंदच असतं. मेडिकल पण बंद. एखादं मेडिकल कोणतं तरी चालू असतं ते लिहिलेलं असतं की हे मेडिकल चालू आहे. हे रंजिताने काल आणली जांभळे आणि आंबे. तर तुम्हाला व्हिडिओ उद्या सकाळी बघायला मिळणारच आहे क्रेझी फूडी रंजितावर. आणि इतके गोड आहेत ना हे स्पेशली ना हे आंबे बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. हे छोटे आंबे सगळ्यात गोड लागतात म्हणजे हापूस आणि सगळ्याला फेल करेल असे आंबे असतात. म्हणजे कोणी राग मानू नये हापूस बद्दल पण ज्यांनी हे छोटे आंबे खाल्ले असतील ना गुटली आंबे ते सांगू शकतील की याची चव काय असते. आणि कसं गावठी ते गावठीच ना शेवटी. आणि हे बघा ही जांभळं आमची बहाडोलीची सुप्रसिद्ध जांभळं करवंद पण आहे. ही एक्सपोर्ट होतात मंडळी आणि करोडोचा टर्नओव्हर होतो गावामध्ये फक्त 2 महिन्यामध्ये. आणि ही करवंद आहे ते बघा सगळं तुम्हाला उद्या बघायला मिळेल कुठून आणलं रंजितानी काय ते. आणि आज मस्त पाऊस पडतोय वातावरण पण भारी आहे म्हणून मासे मागवलेत. हे बघा सुरमई आहे छोटी छोटी सुरमई कारण आता मच्छी तर बंद झाली मोठी बंद झाल्या जायच्या. पटकन तुम्हाला दाखवतो आईची सुरमईचा रस्सा इन्स्टंट वाला. जो नवीन असतील त्यांना बघायला मिळाला नसेल लसूण टाकला वगैरे नाही पण एकदम इन्स्टंट मध्ये बघूया आपण पटापट. लसूण आणि वाटण सोबतच टाकते. तेलामध्ये लसूण टाकला मिरच्या कोथिंबीर आलं आणि लसूणचं वाटण टाकलं. मिरच्या कोथिंबीर आलं आणि लसूणचं वाटण टाकलं आणि थोडं तेलात शिजवायचं ते मस्त फ्राय करून घ्यायचं वाटण आणि लसूण. टॅमॅटो पण थोडा शिजला पाहिजे म्हणून टॅमॅटो पण टाकायचा. टोमॅटो प्युरी पण टाकू शकता तुम्ही. हो पण साखर टाकलं तर जरा खायला बरं वाटतं. हे बघा मस्त वाटण फ्राय झालं. वाटण फ्राय झाले. आता आपल्याला मसाले घालायचे. आपल्या घरचा मसाला आहे गेल्या वर्षीचा आहे. 3 चमचे टाकते. हळद टाकते. काश्मीरी मिरची पावडर आणि मीठ चवीपुरतं मीठ. मंडळी केळवे मसाल्याचे मसाले मी वापरले खूप छान आहेत. नक्की मागवा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर. मसाला पण आपला छान शिजलाय. आता आपल्याला चिंचेचं पाणी घालायचे त्याच्यात. थोडीशी चिंच घ्यायची पाण्यामध्ये सोक करायची आणि पाणी टाकायचं. 1 मिनिट झाकण ठेवते. 1 उकाळा घेऊ फक्त. सुरमई छोटी होती मोठी सुरमई नाही येत आता. आमच्या इथे मोठी आता चालू होतील जवळपास मला नारळी पौर्णिमेला. नारळ सोन्याचा नारळ अर्पण केला ना समुद्राला की मग मासे चालू. हो आता यात मासे टाकलेत ना. आता 1 उकाळा मस्त घ्यायचा भरपूर मोठा. कलर पण किती छान वाटतोय मस्त. 1 उकाळा घेऊया आपण. कोणी म्हणेल की इतकी मोठी टोमॅटो का ठेवतात तुम्ही तर आम्हाला आवडतात टोमॅटो. आम्हाला टोमॅटोच आवडतात. अशी शिजलेली टोमॅटो खायला छान वाटतात. बघा मासा बघा. हा सुरमई
चल झालाय झालं झालं बरोबर परफेक्ट चल हो गया. चला आता गॅस बंद करते आणि मग आजचं जेवण भात आणि फक्त रस्सा बस तेवढंच झाकण ठेवते. आणि प्रथाची सकाळ झालेली आहे. प्रथाची मम्मा आली शाळेतून आणि प्रथाची सकाळ झाली. हाय फॅमिली. अरे बाबांना टाळी दे, बाबांना टाळी दे. अच्छी दे. टाळी दे बाबांना. ती इथे रोज रात्री इथे भेटायला येते मला, दिवसा नाही तिला काम माझ्याकडे. अच्छी टाळी दे बाबांना. टाळी रात्री दे. तिला बकरा लागतो ना जागायला कोणतरी. खेळणं तोडून टाकलं ग लगेच. एक मस्त खेळणं आणलं होतं एवढं तोडून सुंदर खेळणं होतं त्याच्यावरून वाट लावली. मग टाक. सोड तिला खाली. नाही घाबरली मग. जबूर जा. हा. हा. आला. कुठे जायचंय? कुठे चालली बाबू? कुठे जायचंय सोनू तुला? तिला असं बसायला आवडते. हे बघ आजीचा रस्ता बनतोय सुरमईचा. डान्स कर. कशी करते? हा 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 तिला इथेच बसायला आवडते. आली की इथेच बसते. कशी टकर टकर कशी करते? टका 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 अशी करते. टका 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 टका. 1 वाजेपर्यंत काल टका चालू होतं. टका टका बोल बोल टका बोल. टका टका कर कर ना. आज विसरलाय. टका 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 टका. आज नाही सकाळपासून बोल बोल. बाबा. बोल बाबा. काय पाहिजे ह्याच्यामध्ये तुला? हा हा अच्छा आजीचा रस्सा पाहिजे. बाव खाईल तू? बाव खाईल हो. अरे दात दाखव इकडे. मोठे झाले दात मोठे झाले. नाही हिला ना काय तिचं नाव मामाचे नाक शौर्या. श्रेष्ठ. वरचे 4 आल्यात खालचे 2 आल्यात. बापरे ते किती टाटा बाय बाय करत होती मग तुम्हाला. भरपूर टाटा बाय बाय करते. की बघ काय हा, सांगते. काय 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 हिच्यापेक्षा 8 दिवस लहान आहे ना ग. 10 दिवस. आणि ती शौर्या पण ओवीपेक्षा 4 दिवस 4 दिवस 4 दिवस सेम आहे दोघांचा. सेम आहे. बाबूची दीदी कुठे गेलाय ग? दीदी हा कुठे आहे? आणि आजी कुठे गेली? आजी कुठे आहे का? आणि मम्मा कुठे आहे? मम्मा कल्याणी कुठे गेली? कल्याणी कुठे आहे? ही काय बाबा बाबा कुठे? बाबा गेले. बाबा गेले. मोठे बाबा गेले. कुठे आहेत मोठे बाबा? बाबा गेले बाहेर. कुठे? एक काय? आणि प्रथा कुठे गेली? पथा सांगितलं का असं बोलायचं? ही काय पथा? ही काय? हा? ते कुठे गेली ग प्रथा? आणि मंडळी आमच्याकडे फक्त 4 दिवस उरलेले आहेत हो जाण्यासाठी. आमचे सेट पण चालले थायलंडला. सोमवारी रात्रीची फ्लाईट आहे आमची. दादा एक काय करू? दादा हे घेऊ का मी? तिकडे जाऊन अजून कन्फ्युज होईल. बॅगा पण नाही भरल्या. सोमवारची फ्लाईट आहे बाबू. सोमवारी चाललो आम्ही. टोको हा ही कल्याणी. कल्याणी आहे. ओवी दीदी पण आहे तुझ्या मोठे बाबा चालले. नानी तुझे बाबा. मी चाललो भूल. हा होय सोनू. मम्मा पण चालली बाबू. मम्मा चालली. तुझे बाबा चालले. कापायचे आहेत ना ते. परत टकलू करायचं आहे ना. आजच टकलू करून टाकूया. आजच का माहितीये का? आता पाऊस बीस पडला ना मग सर्दी बिर्दी लगेच होती ना पाण्याने. नाही पण आता 2-3 वेळा केस टक्कल केलं ना केस चांगले वाढतात. पण हिच्यामुळे उभीसारखी वाढ आहे केसाला. हो छान आहेत. हो इकडे जाड आहे तिथे पातळ येतो. कारण का आपण इथले केस नव्हते काढले. हे जाड आहेत. आता सगळेच जातील ना. आता सगळे सगळे. बघू दात. बाबा गेले. मोठे बाबा गेले. हाय हाय. आई ना काय खोटं बोलतात तुम्ही. गेले मोठे बाबा. हे काय कसं बोल? असं बोल दाखव. एक काय हे बघ असं दाखव ना. एक काय असं बोल. चला जेवायचं आहे का नाही? तुम्हाला भूक लागली का नाही? मग चला ही झोपली होती ना. जेवून घेऊया. वाजल्यात आता 1:45. तर आता आम्ही चालू जेवायला मंडळी. आणि आता तुम्ही 4 वाजता व्हिडिओ पाहणार आहात. आता वाजले 1:45. तर आजच्या साईड बस इतकंच. तुम्हाला सिंगापूर मलेशिया दुबई किंवा बालीला यायचं असेल तर कॉल करा 9170703970 वर. थायलंडची ट्रिपसुद्धा आहे ऑक्टोबरमध्ये. तर तुम्हाला कोणाला जर ट्रॅव्हल करायचं असेल यायचं असेल सोबत तर नक्की फोन करा दिलेल्या नंबरवर. तर भेटूया उद्या सकाळी 9 वाजता क्रेझी फूड इव्हेंटचा. बाय बाय.